सोबत वही पेन असणे आवश्यक आणि टेबल चेअरवरच बसायचं अभ्यासाला. आज ड्रिफ्ट वेलॉसिटी, मोबिलिटी, करंट डेन्सिटी आणि कंडक्टिव्हिटी यावर आपण वेगवेगळे थेरॉटिकल आणि न्यूमरिकल प्रश्न सोडवणार. नीटला असे प्रश्न आलेले सुद्धा आहेत आणि पुढे पण येऊ शकतात. ठीक आहे, वेगवेगळ्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल एक्झाम कंबाईन करून जे पण प्रश्न आलेत असे 10 प्रश्न आज मी डिस्कस केलेत. सगळ्यात आधी आपण फॉर्म्युल्याने सुरुवात करू, कारण बऱ्याच जणांना फॉर्म्युला कसा पाठ करायचा, काय लॉजिक असतं कळत नाही. तर आपण सुरू करू, एक पटकन रिवाइज करू. काय असतं सर, एक आहे ना आपल्याकडे कंडक्टर आहे, असं काहीतरी एक सिलेंड्रिकल शेपचं कंडक्टिंग वायर आहे. ठीक आहे, आणि त्या वायरला आपण काय केलं, बॅटरी लावली. या कंडक्टरला आपण बॅटरी लावली. बॅटरी का लावली, कारण करंट फ्लो करायला पाहिजे म्हणून. एवढं तर बेसिक माहिती असेल की आधी कंडक्टरमध्ये काही बॅटरी वगैरे लावली नाही तर सर रॅन्डम मोशन असतं आणि मग त्याच्याकडे फक्त थर्मल वेलॉसिटी असते आणि मग ती 0 असते वगैरे. ते जास्त डिटेलमध्ये नाही, आपल्या न्यूमरिकलला जे कामाचं आहे ते सांगतो. तर इथे आला प्लस आणि इकडे आला मायनस. ठीक आहे सर, याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे का, भरपूर. कंडक्टरकडे इलेक्ट्रॉन नसणार तर कोणाकडे असणार, शाबास, कंडक्टरकडे भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत. आता मला एक सांग, इलेक्ट्रॉन कुठल्या दिशेला जातील, इलेक्ट्रिक फील्ड कशी मला सांग बरं आधी. तुला बेसिक येतं का सर, इलेक्ट्रिक फील्ड आहे ना या बाजूला, पॉझिटिव्ह पासून तर निगेटिव्ह पर्यंत, शाबास. इलेक्ट्रॉनवर इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेला फोर्स लागतो, व्हेरी गुड. याचा अर्थ माझ्याकडे इलेक्ट्रॉन या बाजूला मूव्ह करतील आणि ते ज्या वेलॉसिटीने मूव्ह करतील ना त्या ॲव्हरेज वेलॉसिटीला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी असं नाव देतो, व्हीडी. बरोबर आहे का, हो सर बरोबर आहे. आता मला एक एक गोष्ट सांगायची. काय सांगायचं, सगळ्यात पहिले नंबर 1, काही गोष्टी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता इलेक्ट्रॉन आहे, एक कंडक्टर आहे आपलं, बरोबर आहे का. कंडक्टरकडे खूप सारे लाखो करोडो इलेक्ट्रॉन्स असतात. तर आपण आहे ना कंडक्टरचं एक टर्म डिफाईन करणार मी, जो आहे छोटा एन. छोटा एन ला लिहितो कॅपिटल एम अपॉन व्ही. सर हे काय बेटा, हे आहे, याला म्हणायचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. याला असा शब्द आहे. बऱ्याच ठिकाणी तुला असं पण दिसले जाईल इथे की कॅरियर चार्ज डेन्सिटी. आलं का लक्षात. छोटा एन म्हणजे टोटल नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स नव्हे, तर एका युनिट व्हॉल्यूम मध्ये म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ना ते म्हणजे छोटा एन आहे. आणि हा मोठा एन काय सर, मग सर हा मोठा एन काय बेटा, हा मोठा एन म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणा किंवा चार्ज कॅरियर म्हणा, इथे एकच आहे. पहिला फॉर्म्युला क्लिअर, ओके सर क्लिअर. दुसरा फॉर्म्युला, सगळ्यात पहिले तुला हे माहिती पाहिजे की ही जी ड्रिफ्ट वेलॉसिटी आली ना ती किती आली, किती आली सर बेटा. ड्रिफ्ट वेलॉसिटी याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो असेल ई टाऊ अपॉन एम. हा फॉर्म्युला लक्षात असलाच पाहिजे. आलं का लक्षात. सर आता हे समजावून सांगा, हे काय काय इथे एम काय बेटा, एम हे इलेक्ट्रॉनचं मास आहे, वायरचं मास नाही, इलेक्ट्रॉनचं चार्ज कॅरियरचं मास आहे. ई काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. त्याच्यानंतर टाऊ काय, टाऊ तुला माहिती असेल, आपण टाऊला काय म्हणतो, रिलॅक्सेशन टाइम म्हणतो, बरोबर आहे. हो सर, रिलॅक्सेशन टाइम. रिलॅक्सेशन टाइम बद्दल तुला माहिती असेल की दोन कोलिजन मधला जो ॲव्हरेज टाइम असतो त्याला रिलॅक्सेशन टाइम म्हणतात. परत एक मीन फ्री पाथ पण असतो. मीन फ्री पाथ म्हणजे दोन कोलिजन मधला ॲव्हरेज डिस्टन्स किती आहे ते बघतात. ठीक आहे ना. ते जास्त डिस्कस करणार नाही कारण त्याच्यावर प्रश्न येत नाही, पण हा फॉर्म्युला तुला माहिती पाहिजे. कारण जर हा फॉर्म्युला माहिती आहे तर पुढचे फॉर्म्युला येतात. सर पुढचे फॉर्म्युले काय, मला बेटा एक सांग, जर मला करंट पाहिजे असेल, करंट कॅल्क्युलेट करायचं आहे, हा फॉर्म्युला पाठ राहील 100% सर. करंट जो आहे, करंट असतो चार्ज डिवायडेड बाय टाइम, 100%. आता मला सांग बेटा, चार्जला कसं लिहू शकतो, हा महत्वाचा फॉर्म्युला आहे, लक्ष दे. सर चार्ज असतो नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज, इंटू एका इलेक्ट्रॉन वरचा जो चार्ज असतो तो म्हणजे ई असतो, बरोबर आहे का. आपण छोटा एन ई लिहायचा, आठवतो का तुला, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये छोटा एन ई लिहायचो, पण इथं छोटा एन ई नाही लिहायचा कारण इथं आपण छोटा एन काय घेतलाय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. आलं लक्षात. ओके सर. आता मला एक सांग, या कॅपिटल एन ला मी छोटा एन इंटू व्ही लिहू शकतो का, नीट लक्ष दे. आय इज इक्वल टू, मी लिहितो बेटा
कॅपिटल एन ला काय लिहू शकतो सर, छोटा एन इंटू व्ही ई अपॉन टी. हा व्ही म्हणजे काय रे, ड्रिफ्ट वेलोसिटी का, नाही व्हॉल्यूम आहे बेटा, तो व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे का. म्हणजे व्हॉल्यूमला काय लिहू शकतो तू, एरिया इंटू लेंथ. या कंडक्टरची काहीतरी लेंथ असेल ना रे, ही कंडक्टरची लेंथ असेल, बरोबर आहे का. मग मी याला डायरेक्ट लिहितो एन ए एल ई अपॉन टी. मला सांग एल अपॉन टी काय, डिस्टन्स अपॉन टाइम काय, स्पीड येणार आहे, ड्रिफ्ट स्पीडच आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, अतिशय सुंदर आणि महत्वाचा फॉर्म्युला आलाय सर. काय फॉर्म्युला आलाय, एल अपॉन टी ला जर व्ही लिहिलं तर एन ई ए व्ही डी. हा फॉर्म्युला तुला पाठ पाहिजे, मी सांगतो कुठला फॉर्म्युला पाठ पाहिजे. हा एक आणि हा एक राहील का लक्षात, राहील लक्षात. ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे किती वेलॉसिटीने ऑन एन ॲव्हरेज इलेक्ट्रॉन्स हे पळतात पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, बरोबर आहे का. त्याचा फॉर्म्युला काय सर, ई ई टाऊ अपॉन एम. ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड, ठीक. त्याच्यानंतर करंटचा हा फॉर्म्युला आहे सर. अजून फॉर्म्युले आहेत का, हो बेटा अजून फॉर्म्युले आहेत, बघू आपण पटपट फॉर्म्युले बघू, मग न्यूमेरिकलकडे जाऊ आपण. करंट जो आला माझा एन ई ए व्ही डी, हा जो करंट आला, तर मी काय करतो आता, हा ए ला डिवाइड करतो इथून. सर जर तुम्ही ए ला डिवाइड केलं तर एक टर्म मिळते, त्याला आपण म्हणतो करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय ना, करंटला एरियाने डिवाइड करायचं, म्हणजे एका युनिट क्रॉस सेक्शन मध्ये किती करंट जातो, ठीक आहे ना, त्याला आपण करंट डेन्सिटी म्हणतो. मग जे इज इक्वल टू किती आलं, एन ई व्ही डी. हा फॉर्म्युला पण लक्षात राहिला तर काही प्रॉब्लेम आहे का, मला सांग. याच्यावरूनच तर हा आला ना, म्हणून काही अवघड आहे, बिलकुल अवघड नाही. अजून एक गोष्ट तुला माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे सर, एक बेटा ओम्स लॉ असतो सर. ओम्स लॉ काय असतो, व्ही इज इक्वल टू आय आर. तो तर असतो, तो करंटच्या टर्म मध्ये असतो, करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. पण एक अजून असतो, तो असतो जे इज इक्वल टू सिग्मा ई. आलं का लक्षात सर. इथं सिग्मा काय, कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, ठीक आहे. मग तो सिग्मा कसा काढायचा सांगतो एकदा. एक काम करू आपण काय करू, इथून तू मला एकदम व्यवस्थित सांग की मी इथं व्हीडीच्या जागी टाकू शकतो का, ई ई टाऊ अपॉन एम. 100% टाकू शकता सर. म्हणजे जे इज इक्वल टू काय आलं पाहिजे बेटा, एन ई ई ई टाऊ अपॉन एम. आता काय झालं लक्ष दे बरं, इथे आलं सर एन ई स्क्वेअर टाऊ अपॉन एम आणि इंटू ई. ही जी टर्म आहे ना, याच टर्मला आपण कंडक्टिव्हिटी म्हणतो. राहील का लक्षात, कंडक्टिव्हिटी राहील लक्षात. लक्ष घे, कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड करते बेटा, जर रिलॅक्सेशन टाइम वाढला तर कंडक्टिव्हिटी वाढेल. रिलॅक्सेशन टाइम म्हणजे दोन कोलिजनच्या मध्ये टाइम जर वाढला ना, तर इलेक्ट्रिक फील्डला चान्स मिळतो त्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेलरेट करायचा, पळवायचा. कारण कोलिजन झाल्यावर काय होतं, कोलिजन झाल्यावर स्लो डाऊन होतो. तर जेवढं कोलिजन नाही होणार, असं लक्षात घे, जेवढं कोलिजन नाही होणार, जेवढा जास्त टाइम आहे त्याच्याकडे विदाऊट कोलिजन, तोच म्हणजे रिलॅक्सेशन टाइम, तो जर वाढला तर कंडक्टिव्हिटी वाढते. बघ जर मी काय म्हणतोय, जर टाऊ वाढला तर कंडक्टिव्हिटी काय होईल बेटा, वाढेल. अरे सोपं आहे की नाही, हो सर अत्यंत सोपं आहे. बाकी मग हे सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहे, आता जर तू नीट बघितलं ना, तू एवढं ऐकलं होतं का की कंडक्टिव्हिटी मटेरियलची प्रॉपर्टी. मला सांग एन बदलणार आहे का, एन नाही बदलणार का, कारण एन काय होता, नंबर ऑफ. आता सपोज हे मार्कर आहे, या मार्कर मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे पर युनिट व्हॉल्यूम आहे, ते बदलणार आहे का, नाही बदलणार. मार्कर बदललं तर गोष्ट वेगळी, मटेरियल बदललं तर गोष्ट वेगळी, बरोबर आहे का. ना की इलेक्ट्रॉन वरचा चार्ज 1.6 × 10⁻⁻19 बदलणार आहे. काय बदलणार आहे, टाऊ बदलतो बेटा, टाऊ बदलतो, बरोबर आहे का. हा म्हणजे रिलॅक्सेशन टाइम बदलतो. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन पण बदलत नाही, ठीक आहे. ठीक आहे सर, हा फॉर्म्युला कळाला. मग जर तुला हा फॉर्म्युला कळाला, तुला सिग्मा जर कळाला बेटा, तर तुला रो पण कळेल. रो काय असतो, 1/σ. सर रो म्हणजे काय, रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी. काय म्हणायचं मला, रेझिस्टिव्हिटी, ठीक आहे का, रेझिस्टिव्हिटी. सर मग त्याचा फॉर्म्युला काय येईल, बस त्याचा रेसिप्रोकल घेऊन टाक. कर बरं, त्याचा रेसिप्रोकल घेतल्यावर काय येईल, एम अपॉन एन ई स्क्वेअर टाऊ आणि इलेक्ट्रिक फील्ड पण येणार, बरोबर आहे का. हो सर हे कळालं. आता अजून एक गोष्ट सांगायची मला, काय सांगायचंय की इलेक्ट्रिक फील्डला कसं लिहू शकतो आपण. म्हणजे सर ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, बघ याचा अजून एक फॉर्म्युला येतो. काय फॉर्म्युला येतो, फॉर्म्युला पाठ नाही करायचं रे, लॉजिकली कोरिलेट करायचं. तर मला हे सगळं थोडी पाठ आहे, फक्त बेसिक अंडरस्टँडिंग असलं तर येऊन जातं आपल्याला. एन ई स्क्वेअर
टाऊ अपॉन एम. इलेक्ट्रिक फील्डला काय लिहू शकतो तू? पोटेन्शियल व्ही अपॉन एल. अरे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघितलं होतं ना, ई इज इक्वल टू व्ही अपॉन एल असतो, बरोबर आहे का? म्हणजे मी इथं व्ही अपॉन एल पण लिहू शकतो. हे सगळे फॉर्म्युले तुला लक्षात पाहिजे. आलं का लक्षात? ठीक आहे सर. हा कसला फॉर्म्युला बेटा? हा जे चा फॉर्म्युला आहे. म्हणजे ई च्या जागी मी काय टाकले? फक्त व्ही अपॉन एल. झालं सर. अजून कुठला फॉर्म्युला आहे ना? अजून एक फॉर्म्युला आहे. एक गोष्ट तू ऐकली असशील. काय ऐकलं असेल सर मी? तू हे ऐकलं असशील बेटा की मोबिलिटी नावाचा काहीतरी प्रकार असतो. मोबिलिटी असतो सर. मोबिलिटी म्हणजे काय ना, की किती सोपं आहे एखाद्या इलेक्ट्रॉनसाठी त्या कंडक्टरमध्ये वावरणं, बरोबर आहे का? फ्रीडम ज्याला आपण म्हणतो है ना, घरात म्हणतो ना आपण मला फ्रीडम नाही, मला फ्रीडम आहे. तर तसंच इलेक्ट्रॉनला जर मोबिलिटी असली तर इलेक्ट्रॉन सुसाट कंडक्टरमध्ये सुटतो, अन्यथा नाही. सर मोबिलिटीचा फॉर्म्युला काय? मोबिलिटीचा फॉर्म्युला सोपा आहे बेटा. मोबिलिटी म्हणजे काय की ड्रिफ्ट वेलॉसिटीला जर तू इलेक्ट्रिक फील्डने डिवाइड केलं तर मोबिलिटी कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. मोबिलिटीला कशाने डिनोट करतात सर? तर मोबिलिटीला म्यूने डिनोट करतात बेटा. ठीक आहे, म्यू. तसा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनचा म्यू होता ना, तसाच टाईपचा हा म्यू आहे. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की ड्रिफ्ट वेलॉसिटीला परत जर मी फॉर्म्युला टाकला तर काय? सर ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला होता ई टाऊ अपॉन एम, आणि इकडे अजून एक ई आहे बेटा. ई आणि ई कॅन्सल झाला, म्हणजे मोबिलिटीचा फॉर्म्युला काय आला? ई टाऊ अपॉन एम. आलं का लक्षात? बघ मला सांग, मोबिलिटी इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड करते का? तर करत नाही. हा प्रश्न विचारतात बरं का, परीक्षेत विचारतात हा प्रश्न, की मी असं इथे लिहितो इंडिपेंडंट ऑफ ई. दिसायला दिसते डिपेंडंट आहे पण इंडिपेंडंट आहे. मग मोबिलिटी कशावर डिपेंड करते? ई टाऊ अपॉन एम. पण हे सगळ्याच्या सगळ्या मटेरियलच्या प्रॉपर्टी झाल्या. अरे मटेरियलच्या प्रॉपर्टी आहेत की नाही सर? मग अशा कुठल्या प्रॉपर्टी ज्या मटेरियलच्या नाही? इलेक्ट्रिक फील्ड आहे ती मटेरियलची नाही, पोटेन्शियल डिफरन्स आहे तो मटेरियलचा नाही आहे, लेंथ आहे, लेंथ मटेरियलची प्रॉपर्टी नाही आहे, लेंथ ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे. कळते का मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय? एरिया झालं, लेंथ. जसे मार्करचे दोन तुकडे केले, लेंथ बदलून जाईल बेटा. ठीक आहे, एरिया बदलून जाईल. मार्करला जर चेपलं तर एरिया बदलून जाईल. मात्र मटेरियल म्हणजे जोपर्यंत आता हे कुठलं तरी एक प्लास्टिक असेल, थर्मोप्लास्टिक वगैरे काहीतरी असेल, ते जर बदललं तर मटेरियलची प्रॉपर्टी बदलते. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी मटेरियलच्या सांग बरं मला? इलेक्ट्रॉन हे तर जाऊ दे, हे कॉन्स्टंटच आहे. रिलॅक्सेशन टाइम ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मास ऑफ अ चार्ज कॅरियर, ठीक आहे ना, ही पण एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे. आणि प्रामुख्याने एन, हा जो छोटा एन आहे, दोन गोष्टी तू लक्षात ठेव ज्या मटेरियलच्या प्रॉपर्टी आहेत. त्या कुठल्या? मी इथं लिहितो एन टाऊ. या दोन्ही प्रॉपर्टी मटेरियलच्या आहेत बेटा. ठीक आहे, मटेरियलची मालमत्ता आहे, मटेरियल प्रॉपर्टी. ठीक आहे सर, हे सगळं कळालं का? बेसिक फॉर्म्युले कळाले? ठीक आहे. अजून काय समजून घ्यायचं का आपल्याला? नाही, अजून तर काही समजून घ्यायचं नाहीये. मोबिलिटी झालं, कंडक्टिव्हिटी झालं, रेझिस्टिव्हिटी झालं, त्याच्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे तो झाला. व्ही इज इक्वल टू आय आर वाला पण हा इथूनच येतो फॉर्म्युला, त्याच्यात काही लिहायची खास गरज नाहीये. ठीक आहे, आता मग डायरेक्ट जायचं का आपण क्वेश्चन्सकडे? चला सर जाऊ क्वेश्चन्सकडे. आता वन बाय वन बघ. सगळ्यात पहिले काय म्हणतायत ते? 10,000 अल्फा पार्टिकल्स पर मिनिट. अल्फा पार्टिकल्स, अल्फा म्हणजे काय असतं माहिती आहे तुला? हेलियम +2, बरोबर आहे का? अल्फा म्हणजे बेटा असतं हिलियम +2. ठीक आहे, आणि त्याच्यावर चार्जेस +2 असतो, +2 इलेक्ट्रॉन. पार्टिकल्स पर मिनिट. अच्छा ठीक आहे. पासिंग थ्रू अ स्ट्रेट ट्यूब ऑफ रेडियस आर, व्हॉट इज द रिझल्टिंग करंट? ठीक आहे, करंट विचारलाय बघ, करंट विचारलाय. करंटचा कुठला फॉर्म्युला तुला येतो? सर करंटचा एक फॉर्म्युला आहे NeAVD, पण इथं ड्रिफ्ट वेलॉसिटी दिली का? नाही दिली. अजून एक फॉर्म्युला करंटचा दिलाय मी. कुठला फॉर्म्युला? म्हटलं ना तुला फॉर्म्युले महत्वाचे आहेत बघ. हा वाला फॉर्म्युला आपण बघितला ना बेटा, Q/T, चार्ज अपॉन टाइम. हा फॉर्म्युला लागतो का इथे? 100% लागणार. का लागणार? मला सांग किती अल्फा पार्टिकल इथं? मी इथे लिहितो बघ, n इंटू, आपण असं लिहू Q/T. ठीक आहे, अच्छा. आणि टोटल चार्ज काय लिहू शकतो? नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स, जेवढे पण नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स आहे. आणि आता एकावरचा चार्ज, हे लक्षात घ्या, एकावरचा चार्ज इथं काय बेटा? ई नाही आहे, तो इलेक्ट्रॉन नाही, अल्फा पार्टिकल आहे, म्हणून काय येणार आहे? 2E येईल, 2E, आणि डिवायडेड बाय टाइम. ह्याला कॅल्क्युलेट करून टाकू. हे यायला पाहिजे. नंबर ऑफ अल्फा पार्टिकल 10,000 आहे, 10,000 ला लिहू शकतो मी 10⁴. त्याच्यानंतर 2 × 1.6 × 10⁻⁻19 डिवायडेड बाय टाइम. किती दिलाय रे? 1 मिनिट दिलाय, म्हणजे 60 सेकंद येईल ना, 60 येईल. हे कॅल्क्युलेट कर किती येतं, जे काही येईल आन्सर. हे झालं सर 3, हे -19 आणि म्हणजे हे -16,
म्हणजे हे किती यायला पाहिजे, हे 2, हे पुन्हा 3, ठीक आहे, हे 3 आणि हे -16, इथे लिहितो मी -16, त्याच्यानंतर 1.6/3, 1.6 डिवायडेड बाय 3, 1.6/3 म्हणजे किती येणार, 16/3, म्हणजे साधारणतः यायला पाहिजे हे 4.33, बरोबर आहे का, 4.33 यायला पाहिजे की नाही 5.33 यायला पाहिजे जवळजवळ, ठीक आहे. म्हणजे मी लिहितो याला, म्हणजे याला कसं लिहिता येईल आपल्याला, 0.53 इंटू 10⁻⁻16 एम्पियर, हे उत्तर यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन बघून घेशील, ठीक आहे ना, पण मोरलेस हे बरोबरच आहे, ठीक. पुढचा क्वेश्चन, फाइंड फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम इन अ वायर ऑफ डेन्सिटी एवढं, ॲटॉमिक मास नंबर, ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉन पर ॲटम इज 1, ठीक आहे. फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे छोटा एन विचारलाय, छोटा एन असतो मोठा एन डिवायडेड बाय व्हॉल्यूम, बरोबर आहे का, हो सर एकदम बरोबर आहे. आता बेटा काय काय दिले बघ, डेन्सिटी देऊन ठेवली त्यांनी, है ना, डेन्सिटी आहे, किती दिली सर डेन्सिटी, डेन्सिटीला डी मानतो मी, डेन्सिटी दिली आहे 10⁻⁴ kg/m³, ठीक आहे. अजून काय देऊन ठेवलंय, ॲटॉमिक मास नंबर देऊन ठेवलाय, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे मॉलिक्युलर वेट देऊन ठेवलंय, किती देऊन ठेवलंय, 100 ग्राम, बरोबर आहे ना, हां 100 ग्राम देऊन ठेवलंय, ठीक आहे. आणि नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन पर ॲटम इज 1, याचा अर्थ काय होतो, एका ॲटमकडे किती फ्री इलेक्ट्रॉन आहे, एक फ्री इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे आता जर 6 Na म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 ॲटम असतील तर त्याच्याकडे किती फ्री इलेक्ट्रॉन असतील, तर तेवढेच फ्री इलेक्ट्रॉन असतील, है ना, कारण एका ॲटम मध्ये किती बेटा, एक आहे. आता जर मला हा छोटा एन फाइंड करायचा आहे ना, तर आधी मोठा एन फाइंड करावा लागेल. सर मोठा एन म्हणजे काय, मोठा एन म्हणजे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. काय म्हणतोय मी, मोठा एन म्हणजे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, तुला माहिती आहे, पण नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स किती आहे, तर मी बघ काय लिहितोय, नीट लक्ष दे इकडं, नंबर ऑफ ॲटम्स, किती ॲटम्स आहेत, ठीक आहे, इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट डिवायडेड बाय नंबर, काय लिहिलंय सांगतो, गडबड करू नको, टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, जे काही असतील त्याला जर मी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट ॲटम, म्हणजे काय दिलंय ना, हा जो टर्म आहे बेटा, हा जो टर्म आहे की एका ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन आहे त्याने देऊन ठेवलंय, इथे किती देऊन ठेवलंय, कुठे देऊन ठेवलंय बघ, इथं 1 देऊन ठेवलंय, आलं का लक्षात, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत, नंबर ऑफ ॲटम्स, आता सर नंबर ऑफ ॲटम देऊन ठेवलेत का त्यांनी, मी सांगू शकतो का किती ॲटम आहे, नाही सांगू शकत, मग मी काय करतोय, नीट लक्ष दे, मी मानतोय की त्या ॲटमकडे पी मोल्स आहेत, किती मोल्स आहेत, मी म्हणतो इथे लिहतो मी, पी नंबर ऑफ मोल्स, दिलेलं नाही बरं का, आपल्याला अज्युम करायचंय, चांगला प्रश्न आहे, नीट लक्ष दे, कारण इथं केमिस्ट्रीचा पण वापर होईल. नंबर ऑफ मोल्स इंटू जर मी ॲव्होगॅड्रो नंबर केला तर मला नंबर ऑफ ॲटम्स मिळतील, बरोबर आहे. आणि इथे किती यायला पाहिजे, एका ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन आहे, तर एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आले बेटा, पी इंटू Na आले, ओके सर कळालं. आता कॅपिटल एन आला, आता व्हॉल्यूम काढायचा मला, पण व्हॉल्यूम कसा काढता येईल, व्हॉल्यूम काय असेल सांग बरं, व्हॉल्यूमला लिहू शकतो मी, व्हॉल्यूमला लिहू शकतो मास अपॉन डेन्सिटी, कारण डेन्सिटी काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे का. आता मास किती आहे, मास दिले का सर, नाही दिले, पण मी मानतो त्याच्याकडे पी मोल आहे, मग मास किती असेल, तर पी इंटू कॅपिटल MW. अरे एका मोलचं मास किती असतं, मॉलिक्युलर वेट असतं, मग पी मोल मानले तर पी इंटू MW आलं डिवायडेड बाय डी, आलं, ठीक आहे सर आलं. आता काय कर, आता शेवटी फॉर्म्युल्यात टाक, कुठला फॉर्म्युला, मला पाहिजे होता छोटा एन, मग मी लिहितो छोटा एन इज इक्वल टू कॅपिटल एन किती आहे, पी इंटू Na, हा प्रश्न परत सोडवशील बरं का, पॉज कर व्हिडिओ, रिवाइंड कर आणि परत सोडव, पी Na डिवायडेड बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम आहे बेटा पी MW डिवायडेड बाय हा डी, म्हणजे हा डी वरती जाणार, अलग लक्षात, म्हणजे पी नि पी उडाला, हा सर उडाला, मग आता फायनल उत्तर काय यायला पाहिजे, तर फायनल उत्तर यायला पाहिजे ॲव्होगॅड्रो नंबर काय 6.023 इंटू 10⁻23 इंटू डी, डी दिली का, डी म्हणजे डेन्सिटी, किती दिले ते 10⁻⁴ डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर वेट किती 100 ग्राम आहे, म्हणजे मला त्याला किलोग्राम मध्ये करावं लागेल, हे बघून घे किती येतं, है ना, हे किती येईल रे, हे 2 शून्य इकडे गेले, ठीक आहे 2 शून्य इकडे गेले, इथे 2 आलं, हे 2 आणि 3 5, 5 म्हणजे 10⁻28 यायला पाहिजे, मी आन्सर लिहितो फायनल आन्सर यायला पाहिजे याचं, कुठे लिहू इथे जागा, ठीक आहे 6.023 इंटू 10⁻28, ठीक आहे, काय येईल पर मीटर क्यूब, हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याचं युनिट काय येईल पर मीटर क्यूब,
चांगला प्रश्न आहे की नाही? हा चांगला प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित लक्ष दे, काय काय कॅल्क्युलेशन केले तुला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, हे घे अजून एक चांगला प्रश्न. हे सगळे चांगले प्रश्न आहेत, येऊ शकतात. आता यावर्षी नीट कशी तुला माहिती आहे ना, यावर्षी अशी आली काय माहिती पुढच्या वेळेस कसं येते, पण आपण मिक्स क्वेश्चन घेऊ, असं नाही की सगळेच अवघड आहे. अ सिल्वर वायर, हा प्रश्न तुम्ही होमवर्कला करायचा आहे, ठीक आहे ना, मी फक्त सांगेल कसा करायचा, कॅल्क्युलेशन तू होमवर्कला करून कमेंटमध्ये आन्सर द्यायचं बेटा. सिल्वर वायर 1 मिलीमीटर आहे डायमीटरचं, कॅरीज अ चार्ज ऑफ 90 कुलम इन 1 hour and 15 minutes. ठीक आहे, सिल्वर कंटेन्स इतके फ्री इलेक्ट्रॉन पर सेंटीमीटर क्यूब, फाइंड करंट इन द वायर अँड ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. सगळ्यात पहिले करंट पाहिजे मला. करंटचा कुठला फॉर्म्युला आहे सर? करंटचा एक फॉर्म्युला होता ना, NeAVD, हा आहे फॉर्म्युला. पण या फॉर्म्युल्यामध्ये एक गडबड आहे बेटा, मला व्हीडी नाही माहिती ना रे, मला ड्रिफ्ट वेलॉसिटी माहिती का? बिलकुल माहिती नाही. हा, मग दुसरा करंटचा एक अजून फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला आहे सर? अजून एक फॉर्म्युला असा आहे, करंट आता जो वापरला आपण क्यू अपॉन टी फॉर्म्युला आहे ना, क्यू अपॉन टी फॉर्म्युला आहे. क्यू दिलाय का आपल्याला? क्यू दिलाय का बघ बरं सर. क्यू दिलाय 90, मग इथं लिही 90 कुलम. ठीक आहे, टाइम दिलाय का बेटा? टाइम दिलाय, किती दिलाय? 1 hour and 15 minutes. 1 hour and 15 minutes म्हणजे 75 मिनिट्स येते, बरोबर आहे ना? 75 मिनिट आहे, म्हणजे 75 इंटू 10 to the power मिनिट आहे ना. मिनिट म्हणजे किती येईल? किती सेकंड मध्ये करावं लागेल? 60. झालं, ठीक आहे. तुला करंट मिळून जाईल. करंट मिळाला सर, करंट मिळाला. आणि तुला काय पाहिजे आता? ड्रिफ्ट वेलॉसिटी पाहिजे. पण त्यासाठी तुला आधी एन माहिती का रे? एन म्हणजे छोटा एन आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. किती सर ते? हे बेटा इकडे लक्ष दे, 5.8 इंटू 10 to the power 28. ठीक आहे, आणि पर सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे डिव्हिजन मध्ये तुला सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये करावं लागेल, म्हणजे 10 to the power -6 लिहावं लागेल. आता बघ 12वीला आलाय, सेंटीमीटर क्यूब आणि मीटर क्यूब तुला माहिती असेल कसं करायचं आहे ना, तेवढी अपेक्षा मी करू शकतो. मग हा वरती गेला, जो काही छोटा एन आला तुझ्याकडे, म्हणजे तुझ्याकडे काय काय माहिती तुला मला सांग बरं. छोटा एन आला, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज माहिती, एरिया. हा, इथे फसू नको फक्त एरियाला. एरिया कसा लिहू शकतो रे तू? सर एरिया डायमीटर दिले ना, एरियाचा काय फॉर्म्युला असतो? पाय आर स्क्वेअर. अरे सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे ना, वायरचा क्रॉस सेक्शन काय असतो? सर्क्युलर असतो. रेडियसच्या टर्म मध्ये हा फॉर्म्युला आहे, डायमीटरच्या टर्म मध्ये काय फॉर्म्युला असतो? पाय डी स्क्वेअर बाय 4. हे सगळं बेसिक मॅथ्सला 11वीला झालंय ना, आता आपण 12वीला आलोय, बरोबर आहे का? इथं डी काय? डेन्सिटी नाही, इथं डायमीटर बरं का, डी इज अ डायमीटर. बघ मी तुला सगळे फॉर्म्युले दिले. आता तुझं काय काम आहे? कॅल्क्युलेशन करायचं आणि कमेंटमध्ये आन्सर सांगायचं. सांगशील का? हो सर सांगेल, कारण जोपर्यंत तुझा आन्सर येत नाही ना, तोपर्यंत तुला कॉन्फिडन्स येणार नाही. आलं का लक्षात? प्रश्नाला बघून घाबरायचं नाही, त्याचा डेटा बघायचा, काय काय फॉर्म्युले 2-3च उपयोगी येतात, येऊन जातं बेटा, एवढं काही नाही. सर हा एक प्रश्न आहे सर, हा त्रास आहे तुम्हाला, बघू आपण. कम्पेअर गिवन क्वांटिटीज, हे पण आलेले प्रश्न आहे कधी ना कधी, अँड कमेंट ऑन न्यूट्रॅलिटी ऑफ कंडक्टर. सगळ्यात पहिले मला एक सांग, बाकी सगळं जाऊ दे, कंडक्टर न्यूट्रल असतं की नाही? किती जण म्हणतात कंडक्टर न्यूट्रल असतं? कंडक्टर न्यूट्रल और नॉट न्यूट्रल? जर कंडक्टरला मी बॅटरीला कनेक्ट केलं तर ते न्यूट्रल राहतं का? 100% ते न्यूट्रल राहतं. 100% कंडक्टर न्यूट्रल आहे बेटा, आणि 0% न्यूट्रल नाही. आलं का लक्षात? का न्यूट्रल आहे? त्याचं कारण असं आहे की बॅटरीचं काम हे असतं चार्जला सर्क्युलेट करणं, ना की बॉडीला चार्ज करणं. म्हणजे सर बेटा बॅटरी काय करते, जे कंडक्टरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते इलेक्ट्रॉन्स, आता जसं इकडे करंट चाललाय म्हणजे इलेक्ट्रॉन्स असे चालले असतील, बरोबर आहे? ते इलेक्ट्रॉन्स सर्क्युलेट करते, कंडक्टर कडून घेत नाही इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे का? जर इलेक्ट्रॉन घेतला तर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, इलेक्ट्रॉन दिला तर निगेटिव्ह चार्ज येणार आहे. पण बॅटरी असं करते का? नाही करत. याचं टेक्निकल रिझन अजून काय आहे की इनकमिंग इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू आउट गोईंग इलेक्ट्रॉन्स. एका बाजूने जेवढे येत आहेत ना, तेवढेच दुसऱ्या बाजूने चालले, बरोबर आहे ना? कारण बॅटरी स्वतःकडे काही ठेवत नाही, फक्त सर्क्युलेट करते. आउट गोईंग इलेक्ट्रॉन म्हणजे कंडक्टरवरचा चार्ज किती बेटा? 0. आलं का लक्षात? शाबास. आता मला हे सांग की एक नंबर बघ, हा एरिया मोठा आहे, हा सर एरिया मोठा आहे, आणि हा एरिया छोटा आहे, तर करंटवर काय प्रभाव पडणार? एरिया आणि हे काय, पहिलं V1 दिलंय म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी दिली असणार, आणि करंट डेन्सिटी. एक एक गोष्ट अत्यंत महत्वाचं आहे, हे कन्सेप्च्युअल पण डिस्कशन होऊन जाईल. चला सगळ्यात पहिले मला सांगा, करंट हा इक्वल आहे की नाही? 100% इक्वल आहे बेटा. पाईप मधून जर पाणी जात असलं, पाईप मधून जर पाणी जात असेल आणि तू पाईप जर छोटा, म्हणजे काय केलं, तू पाईपला थोडंसं दाबलं, तर दोन्ही बाजूनी जर जेवढं पाणी येत आहे तर तेवढंच पाणी जाईल ना रे, पाईप फुगणार थोडी आहे. पाईपला जर मी चांगल्या क्वालिटीचं पकडलं तर तू त्याचा शेप काही पण कर, जो इनकमिंग रेट आहे तेवढाच कुठला? आउटगोईंग रेट आहे. आलं का लक्षात?
मध्ये पाणी जमत नाही असं आपण अज्युम केलंय. तर नेहमी लक्षात ठेव की जेवढा करंट आला ना तेवढा करंट जेवढा आला तेवढा गेला. आलं का लक्षात? म्हणून तर ती न्यूट्रॅलिटीची कंडिशन पण पूर्ण झाली. म्हणून एरियाचा करंटशी संबंध नाही. आलं का लक्षात? तर पहिल्याचं उत्तर मिळालं. दुसरं काय म्हणतंय बेटा ते करंट डेन्सिटी म्हणते. आता करंट डेन्सिटी काय असते? करंट डेन्सिटी असते करंट डिवायडेड बाय एरिया. जेवढा मोठा एरिया, डेन्सिटी म्हणजे काय? घनता. घनता जसं आपण म्हणतो की एखाद्या गावाची लोकसंख्या कमी आहे मग त्याची घनता कमी आहे, म्हणजे तेवढ्या जागेत कमी लोक राहत आहेत. बरोबर आहे का? म्हणजे काय? कारण एरिया जास्त असल्यामुळे. इथला एरिया जास्त आहे, इथला एरिया जास्त आहे म्हणजे करंट डेन्सिटी काय येईल? कमी येईल. म्हणजे मी असं लिहू शकतो बेटा, काय लिहू शकतं? देअरफॉर की ही जी करंट डेन्सिटी आहे J1 ही छोटी आहे कोणापेक्षा? J2 पेक्षा. करंट डेन्सिटी ही एरियावर डिपेंड करते पण करंट करत नाही. ठीक आहे सर. नंतर काय म्हणता येते? ड्रिफ्ट वेलॉसिटी. आता मला सांग ड्रिफ्ट वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे? सर ड्रिफ्ट वेलॉसिटीचा नाही का फॉर्म्युला होता NEAVD लावून बघू आपण. नाही, EE टाऊ अपॉन एम. EE टाऊ अपॉन एम. असे प्रश्न फॉर्म्युल्याने सुटतात बेटा. सोपं आहे, मी तुला सांगतो. मला सांग यापैकी काय बदलत नाही? मला सांग इलेक्ट्रॉनवरचा चार्ज नाही बदलला. बघ मी काही काही गोष्टी गोल करतो ते नाही बदलणार. एम मास ऑफ इलेक्ट्रॉन बदलत नाही, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बदलत नाही. इलेक्ट्रिक फील्ड बदलू शकते, रिलॅक्सेशन टाइम पण बदलणार नाही, कारण रिलॅक्सेशन टाइम हा मटेरियलची प्रॉपर्टी. मी दोन गोष्टी सांगितल्या मटेरियलची प्रॉपर्टी, एक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम एक, आणि एक दुसरा टाऊ. एन आणि टाऊ बदलत नाही बेटा. म्हणजे व्हीडी कशावर डिपेंड करतं? इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड करतं. बरोबर आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड सर कुठे असतं? इथेच असते की इथेच असते? ते कसं कळेल? तर अजून एक तुला गंमत सांगतो. काय गंमत आहे सर? J इज इक्वल टू सिग्मा ई. हा फॉर्म्युला आहे का? हा सर, हा तो ओम्स लॉ आहे. सिग्मा कॉन्स्टंट आहे की नाही? हा तर कॉन्स्टंट आहे बेटा. म्हणजे मी म्हणू शकतो का की J इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई? हा सर म्हणू शकता. जिथे करंट डेन्सिटी जास्त तिथे इलेक्ट्रिक फील्ड जास्त. मग आता सांग करंट डेन्सिटी कुठे असते? दोन कडे असते, म्हणजे दोन कडे इलेक्ट्रिक फील्ड असते, म्हणजे दोन कडे ड्रिफ्ट वेलॉसिटी असते. अरे हो की नाही? कळालं का तुला? परत एकदा सर. जिथे करंट डेन्सिटी जास्त आहे तिथे इलेक्ट्रिक फील्ड असते. करंट डेन्सिटी कुठे असते? इथेच असते. ठीक आहे. मग इथे इलेक्ट्रिक फील्ड असते, आणि जिथे इलेक्ट्रिक फील्ड असते तिथे ड्रिफ्ट वेलॉसिटी असते. म्हणजे मी काय म्हणतो बेटा? मी म्हणतो की VD2 हा मोठा पाहिजे. कोणापेक्षा मोठा पाहिजे? VD1. कळाले का? कळाले का नाही कळाले? हो सर कळाले. व्हेरी गुड. ठीक आहे. अजून काय उरलं? करंट डेन्सिटी झालं, ड्रिफ्ट वेलॉसिटी झालं, एरिया वगैरे ठीक आहे. बाकी काही विषय नाही. ठीक आहे ना? बाकी सगळं झालं. मग तुला कळालं इलेक्ट्रिक फील्ड. तुला फक्त काय माहिती पाहिजे? बघ मी एक लिहितो कुठेतरी. कुठे लिहितो? या महत्वाच्या गोष्टी असतात, हे लक्षात ठेव, हे विसरू नको की करंट डेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोपोर्शनल टू VD. ठीक आहे. आणि करंट डेन्सिटी ही एरियाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, म्हणजे हे लोक पण एरियाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल. राहील का लक्षात? राहील की नाही लक्षात? हा, स्टार करून ठेवू आपण याला. बाकी सगळ्या गोष्टी जर मी कॉन्स्टंट पकडल्या मटेरियलची प्रॉपर्टी असल्यामुळे तर ह्या अशा गोष्टी येणार. ठीक आहे सर, कळालं. चला पुढे जाऊ आपण. Across the metallic conductor non-uniform cross section a constant potential difference is applied. ठीक आहे, केलाय बाबा constant potential difference. Quantity which remains constant. Constant काय राहतं? इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट राहते का? नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजे कळतो का? एरिया वेगवेगळा आहे. आत्ताच आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड एरिया बदलला तर इलेक्ट्रिक फील्ड बदलतं. आता मला सांगा, जर असा एरिया असेल, सपोज हे असं कंडक्टर आहे, ठीक आहे, असं काहीतरी शेपचं कंडक्टर आहे सपोज, ठीक आहे, आणि असे इलेक्ट्रॉन चाललेत. मी आता पटकन बघतो कोणाला आलं. मला सांग, हा पॉईंट नंबर 1 आहे आणि हा पॉईंट नंबर 2 आहे. एकला इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे का दोनला आहे? तू म्हणशील दोनला जास्त आहे का एकला जास्त आहे? बेटा एकला जास्त आहे. का एकला जास्त आहे? का इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. का युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया? काय बघितलं होतं आपण? कन्फ्यूज व्हायला लागला नुसतं. 2 नंबरला इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे कारण एरिया कमी आहे. आपण काय बघितलं होतं? करंट डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ड्रिफ्ट वेलोसिटी आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. हो सर कळालं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तर कॉन्स्टंट नाही. ठीक है. करंट डेन्सिटी कॉन्स्टंट है? बिल्कुल कॉन्स्टंट नहीं है. ड्रिफ्ट वेलोसिटी कॉन्स्टंट है? बिल्कुल कॉन्स्टंट नहीं. म्हणजे काय कॉन्स्टंट है बेटा? करंट कॉन्स्टंट है. आले? मजा यायला लागली का? हो सर मजा यायला लागली. चल पुढे. टू वायर्स ऑफ सेम मटेरियल बट ऑफ डिफरंट डायमीटर्स कॅरी द सेम करंट. अच्छा, करंट सेम आहे, रेशो ऑफ देअर डायमीटर देऊन ठेवला आहे. करस्पॉन्डिंग रेशो ऑफ मीन ड्रिफ्ट वेलोसिटी विल बी. डायमीटरचा रेशो दिला नाही, ड्रिफ्ट वेलोसिटी आताच मी सांगितलं होतं. ड्रिफ्ट वेलोसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. बरोबर आहे का? म्हणजे VD1 अपॉन VD2 इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? A2 अपॉन A1. काही विषय का? नाही सर, काही विषय नाही.
एरिया कशाच्या प्रोपोर्शनल, आता मग सांगितलं होतं ना, एरियाला काय लिहू शकतो आपण, पाय डी स्क्वेअर है ना, म्हणजे एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. म्हणजे मी काय लिहू शकतो इथं, D2 चा स्क्वेअर अपॉन D1 चा स्क्वेअर. ठीक आहे, D2 चा स्क्वेअर म्हणजे सर किती येणार, 4/1. 4/1 आन्सर पाहिजे आहे का, 4/1 हाच आहे. अरे सोपं आहे का, अत्यंत सोपं आहे सर, अत्यंत सोपं आहे ना. बरं, रेशो ऑफ मोबिलिटी, मोबिलिटीवर प्रश्न आहे हा. ड्यूट्रॉन, प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल इज 2s2x2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, मोबिलिटीचा फॉर्म्युला काय, हे सगळे फॉर्म्युलेवाले क्वेश्चन आहेत. मोबिलिटीचा फॉर्म्युला आहे सर, मोबिलिटी म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की ड्रिफ्ट वेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटीला इलेक्ट्रिक फील्डने डिवाइड करायचं, ही म्हणजे मोबिलिटी. ठीक आहे, पण आता गडबड अशी आहे काही तर ड्यूट्रॉन, प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल तर माहिती नाही. मग आपण अजून एक फॉर्म्युला काढला होता. काय फॉर्म्युला होता आठवतं का, मी म्हटलं होतं ड्रिफ्ट वेलॉसिटीला आपण लिहू शकतो ई टाऊ देवा अपॉन एम इंटू ई. बरोबर आहे का, ई कॅन्सल झाला बेटा, हे आलं ई टाऊ अपॉन एम. मला सांग ई काय होता, ई होता सर, ई होता चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, म्हणजे जो चार्ज आहे ना, चार्ज कॅरियर, हा चार्ज ऑन ॲटम, जो काही चार्ज आहे, किंवा ॲटम म्हणण्यापेक्षा चार्ज ऑन कॅरियर, जो काही कॅरियर असेल, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, ड्यूट्रॉन, न्यूट्रॉन, वॉट एव्हर जे काही असेल ते, तो टोटल जो ॲटम किंवा कॅरियर जो काही असेल. टाऊ काय, टाऊ आहे सर रिलॅक्सेशन टाइम, आणि एम काय बेटा, एम मास आहे. कोणाचं मास आहे, त्या चार्ज कॅरियरचं मास आहे. ठीक आहे ना, हे सगळं चार्ज कॅरियर बद्दल चाललंय. म्हणजे हा तर कॉन्स्टंट आहे, हा तर कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे, कारण ही कुणाची प्रॉपर्टी आहे सर, तिथं मटेरियलची प्रॉपर्टी आहे, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे, आता मग काय करायचं आपल्याला, मोबिलिटीचा रेशो विचारलाय ना, रेशो ऑफ मोबिलिटी. ठीक आहे, मोबिलिटी ऑफ सगळ्यात आधी लिहितो मी, कोण आहे इथं सगळ्यात पहिले, ड्यूट्रॉन. मोबिलिटी ऑफ ड्यूट्रॉन काय येईल, मोबिलिटी ऑफ ड्यूट्रॉन यायला पाहिजे, ड्यूट्रॉनवरचा चार्ज किती असतो, ड्यूट्रॉनवरचा चार्ज असतो 2e. बरोबर आहे का 1e असतो. काय असतो ड्यूट्रॉनवरचा चार्ज, ड्यूट्रॉनवरचा चार्ज असतो 1e. अलग लक्षात, अरे ड्यूट्रॉन म्हणजे हायड्रोजनचा आयसोटोप. बरोबर आहे ना, एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन. ठीक आहे सर, मग हे इथं लिहितो बेटा 1e, आणि इकडे आलं टाऊ, आणि डिवायडेड बाय मास. मास किती आहे, ड्यूट्रॉनचं दुप्पट असतं है ना, दुप्पट. म्हणजे मी असं लिहितो 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, असं काहीतरी लिहून टाकू आपण याला. म्हणजे हे किती आलं, आता टाऊ अपॉन, म्हणजे हे आलं टाऊ ई अपॉन एम ई, आणि इकडे लिहून टाकतो 1/2. हे कामात येईल नंतर. मला सांग मोबिलिटी ऑफ ड्यूट्रॉन झालं, प्रोटॉन किती येईल रे, मोबिलिटी ऑफ प्रोटॉन येईल सर, प्रोटॉनवरचा चार्ज पण तेवढाच आहे, 1e टाऊ अपॉन मास ऑफ, इकडे मास ऑफ इलेक्ट्रॉन नाही, इकडे मास ऑफ प्रोटॉन पाहिजे होतं है ना, 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन असते ते. ठीक आहे, इथे आलं बेटा मास ऑफ प्रोटॉन. ठीक आहे, म्हणजे हे किती आलं सर, ई टाऊ अपॉन एम पी. बरोबर आहे. तसंच मोबिलिटी ऑफ कोण उरलं आपल्याकडे, अल्फा पार्टिकल. मोबिलिटी ऑफ अल्फा पार्टिकल किती आलं, अल्फावर चार्ज किती असतो, 2e, मगाशी बघितलं होतं आपण, टाऊ, आणि अल्फाचं मास किती असतं, तर अल्फाचं मास चौपट असतं, 4 टाइम्स है ना, हेलियम आहे, 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन. म्हणजे हे किती आलं, 2 आणि हे कॅन्सल झालं, ई टाऊ अपॉन 2mp. झालं मग, संपलं आता है ना. जर तू नीट बघितलं तर याला मी काय लिहू शकतो, असं लिहू शकतो का याला, 100% सर. कसं, 1/2. ठीक आहे, म्हणजे जर याला बेटा आपण, याला जर आपण x पकडलं तर हा किती झाला सर, हा झाला 2x, आणि हा किती झाला सर, x झाला. ठीक आहे, म्हणजे आपला रेशो काय येतोय, 1s2 2s2 1, ड्यूट्रॉन, प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल. बरोबर आहे का, पण त्यांनी काय दिलंय 2s2 x s2 मग अजून एकदा 2 ने मल्टिप्लाय करून टाकू. म्हणजे यालाच कसं कन्वर्ट करता येईल मला, 2s2 परत एकदा 2 ने मल्टिप्लाय करतो, 4s2 2. अरे जमतंय की नाही, अरे जमतंय की नाही, हो सर जमतंय. याचा अर्थ आन्सर काय आला पाहिजे 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x 4. चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे, नीट लक्ष दे फक्त. चला, अ चार्ज पार्टिकल हॅव्हिंग अ ड्रिफ्ट वेलॉसिटी एवढं इलेक्ट्रिक फील्ड एवढं मोबिलिटी किती, अरे डायरेक्ट फॉर्म्युला आहे बेटा. काय फॉर्म्युला आहे सर, मोबिलिटी इज इक्वल टू, काय लिहायला लागले, मोबिलिटी इज इक्वल टू किती आहे, ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे 7.5 इंटू 10⁻⁻4, आणि डिवायडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड किती आहे 3 इंटू 10⁻10. बघून घे जे काय आन्सर येईल है ना, येऊन जाईल आन्सर. ठीक आहे सर. Consider wire of length and area of cross section इतकं connected to 5 volt. Find the current flowing through metallic wire.
करंट विचारलाय बघ, मोबिलिटी देऊन ठेवली आहे, इलेक्ट्रॉन देऊन ठेवलाय, एन देऊन ठेवलाय, सगळं देऊन ठेवलाय. करंटचा काय फॉर्म्युला आहे सांग बरं सर. इथे करंटचा कुठला फॉर्म्युला, करंटचा फॉर्म्युला यूज करू शकतो, NEAVD वापरू शकतो की नाही. आता व्हीडी दिलाय का मला सांग बरं. व्हीडी नाही दिलाय पण मोबिलिटी दिली आहे. व्हीडीला काय लिहू शकतो सांग मला बेटा. मोबिलिटी असतं व्हीडी अपॉन ई, बरोबर आहे का. म्हणजे व्हीडीला काय लिहू शकतो मी, ई इंटू मोबिलिटी. नीट लक्ष दे, फॉर्म्युल्याचा फेरफार आहे सगळा. NEA व्हीडीला लिहू शकतो तू म्यू इंटू ई. पण सर इलेक्ट्रिक फील्ड पण तर नाही दिली, नको देऊ इलेक्ट्रिक फील्ड, नाही दिली ना इलेक्ट्रिक फील्ड, नको देऊ. पण मग एक गोष्ट मला दिली, काय दिली, मला पोटेन्शियल डिफरन्स दिले. इलेक्ट्रिक फील्डला पोटेन्शियल डिफरन्स आपण एरिया लेंथ करता येते का. अरे मग अशीच सांगितलं तुला. मग असं लिहू शकतो आपण NEA म्यू व्ही अपॉन एल. बघ मी जास्त पाठ करण्याच्या नादात लागत नाही, बेसिक क्लिअर आहे म्हणून मग पटपट सगळं होत जातं. ठीक आहे का. आता मला एक सांग बेटा, आता कॅल्क्युलेशन करायचंय फक्त. आता कॅल्क्युलेशन कर बरं, जे काही कॅल्क्युलेशन येईल आता. एन ची किंमत टाक आता. मग आय इज इक्वल टू, सर एन ची किंमत किती आहे, 8 इंटू 10⁻28 इंटू ई म्हणजे हे येईल 1.6 इंटू 10⁻−19. ठीक आहे. इंटू एरिया, एरिया किती दिलाय 1 मिलीमीटर स्क्वेअर दिलाय. आता 1 मिलीमीटर स्क्वेअर म्हणजे काय करता येईल तुला, 10⁻−6 करावं लागेल त्याला, बरोबर आहे ना, 10⁻−6. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय दिले, मोबिलिटीने टाकली ना, मोबिलिटी दिली तिकडं 5 इंटू 10⁻−6. 10⁻−6 पोटेन्शियल डिफरन्स किती दिले, पोटेन्शियल डिफरन्स दिला असेल 5 आणि डिवायडेड बाय, याला सगळ्याला डिवायडेड बाय किती दिले बेटा 0.1. कर बरं पटकन कॅल्क्युलेशन, सांग मला किती येते. हा ठीक आहे, -6 -6 -12 -12 आणि -19 -31 आणि हे 28. म्हणजे इथं किती यायला पाहिजे, 28 मधून 31 गेले -3 म्हणजे इथे 10⁻−3 आलं. ठीक आहे. तर 16 म्हणजे हे झालं, हे 16 पाचे 80, 80 पाचे 400. ठीक आहे, 400 इंटू 8 किती होतात 3200. म्हणजे हे यायला पाहिजे 3200 इंटू 10⁻−3. म्हणजे हे किती आलं बेटा, हे यायला पाहिजे 3.2 एम्पियर येते का हे, 1 2 3, हा ठीक आहे 3.2 एम्पियर. कॅल्क्युलेशन एकदा चेक करा, बरोबर आहे का. ठीक आहे ना. ठीक आहे सर. आता पुढे ड्रिफ्ट वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इज एवढं. द कॅल्क्युलेट द इलेक्ट्रॉन मोबिलिटी व्हेन पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 16 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस द कंडक्टर ऑफ लेंथ 8 मीटर. ठीक आहे. काय काय दिले, ड्रिफ्ट वेलोसिटी दिली नाही का. ठीक आहे, परत एकदा तेच फॉर्म्युला आहे. मग काय विचारलं, काय मीच विसरलो काय विचारले. हां इलेक्ट्रॉन मोबिलिटी. इलेक्ट्रॉन मोबिलिटी इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. काय असतं इलेक्ट्रॉन मोबिलिटीचा फॉर्म्युला सर, हे असतो ड्रिफ्ट वेलॉसिटी डिवायडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. शाबास. मग ड्रिफ्ट वेलॉसिटीला काय लिहू शकतो बेटा तू, ड्रिफ्ट वेलॉसिटी दिली आहे सर त्यांनी 5 इंटू 10⁻−6. पण इलेक्ट्रिक फील्ड तर नाही दिली ना सर. मग इलेक्ट्रिक फील्ड नाही दिली तर ठीक आहे ना, इलेक्ट्रिक फील्डला काय लिहू शकतो तू, इलेक्ट्रिक फील्डला लिहू शकतो तू पोटेन्शियल अपॉन लेंथ, आता जे बघितलं होतं आपण है ना. मग इथं व्ही अपॉन एल करून टाक बेटा. मग इथे काय येईल सर, 5 इंटू 10⁻6 एल. एलची किंमत किती, कुठे गेला एल दिलाय का, हां 8 मीटर दिलाय इंटू 8 आणि डिवायडेड बाय व्ही. डिवायडेड बाय व्ही म्हणजे किती आलं 16 आलं का. डिवायडेड बाय व्ही म्हणजे 16 आलं. आता हे कॅल्क्युलेशन कर, 8 1 8, 8 2 16 आणि 2.5. 2.5 कुठे आहे बरं, 2.5 म्हणजे हे आलं. अरे आलं का लक्षात. हां अशा प्रकारे करंट इलेक्ट्रिसिटीचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे बेटा. असे आता आपण 10 केले, अजून 10 तू कर है ना, घरी गेल्यावर बघ काय वेगवेगळे बुक्स आहेत तुझ्याकडे, त्याच्यातून सॉल्व्ह कर. ठीक आहे. आणि काही डाऊट असला, काही वाटलं तर कमेंट सेक्शन मध्ये विचार, अभ्यास कर. ऑल द बेस्ट.